गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर तालुक्यातील खारेकर, जुने, इसकळ, निंबळक या गावांमध्ये नरभक्षक बिबट्याने अक्षरशः थैमान घातले। बिबट्याच्या हल्ल्यात निष्पाप 5 वर्षांच्या मुलीचा जीव गेला, तर अवघ्या काही तासातच 10 वर्षाच्या मुलावर जीवघेणा हल्ला झालाय। यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट महामार्ग जाम करत रास्ता रोको आंदोलन केलं। वन विभागाने बिबट्याला लवकरात लवकर मारण्याचं आश्वासन दिल्यावर मुख्य वनरक्षकांच्या आदेशानुसार बिबट्याचा शोध सुरू झाला। काल रात्रीपासूनच वन विभागाची पथके शोध घेत असताना आज सकाळी अचानक एका बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्याची घोषणा करण्यात आली। मात्र गावकऱ्यांना कोणतीही माहिती न देता या बिबट्याला तात्काळ अज्ञात स्थळी हलवल्यानं नवा वाद उफाळून आलाय। आठवड्याभर ग्रामसुरक्षा पथकासह बिबट्याचा शोध घेणाऱ्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। पकडलेला बिबट्या हा आमचा गावचा नरभक्षक बिबट्या नाही, तर आठवड्याभराचे प्रशासनाचे अपयश झाकण्यासाठी केलेला केवळ बनाव असल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केलाय। वन विभागाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने नेमका हाच बिबट्या तो नरभक्षक बिबट्या आहे की नाही याबद्दल ग्रामस्थांसह संपूर्ण तालुक्यात संशयाचं वातावरण पसरलंय। गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर असेल, पुणे किंवा नाशिक मध्ये जे आहे ते बिबट्याचं थैमान घातलेलं आहे। बिबट्याने अहिल्यानगर जिल्ह्यासह तालुक्यात देखील थैमान घातलेलं होतं। काही दिवसांपूर्वी खारेकर, जुने या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका 5 वर्षाच्या चिमुकलीने जे आहे आपला जीव गमावलेला होता। त्यानंतर त्याच शेजारच्या गावामध्ये इसळ, निंबळकमध्ये देखील त्याच बिबट्याने 10 वर्षाच्या मुलावर जे आहे ते हल्ला केलेला होता, परंतु सुदैवाने त्या मुलाचा जीव वाचलेला आहे। परंतु आज सकाळीच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक बिबट्या पकडलेला आहे। तो बिबट्या तोच असल्याचं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असलं तरी गावकरी सध्या आक्रमक झालेले आहेत। गावकरी सांगतायत की हा जो पकडलेला बिबट्या आहे तो बिबट्या तो नसून हा दुसराच कुठला तरी बिबट्या असल्याचं ते सांगत आहेत। त्यामुळे आपण आता गावकऱ्यांकडून जाणून घेऊया नेमकं काय आहे। सर, सकाळी एक बिबट्या पकडलेला आहे, नेमकं तुमची भूमिका काय आणि ते सांगतायत तोच बिबट्या आहे? संबंधित बिबट्या हा बिबट्या धरलेलाच नाही। सर्व ग्रामस्थांचं म्हणणं होतं की बिबट्या जर धरलेला असेल तर ती शौर्याची बाब आहे। तर तुम्ही त्या लोकांना दाखवलं पाहिजे नव्हतं की संबंधित बिबट्या आपण धरलेला आहे, सर्व ग्रामस्थांची भीती कमी झाली असती आणि सर्व लोक कामाला गेले असते। संबंधित बिबट्या हा धरलेला नसून त्यांनी त्या एक नाटक तयार केलं आणि जे 8 दिवसाचं अपयश होतं या वन विभागाचं, सामान्य प्रशासनाचं, तर ह्या वन विभागाच्या अपयशाला त्यांनी पांघरून घालून त्या जाळ्यात घेऊन गेले। आता ह्यो जर बिबट्या आज असता आणि जर आज तिथं वावरत असला आणि जर उद्या लोकांची भीती कमी, बिबट्या धरला असं जर चर्चा झाली, लोक शेतात जातील, कामाला जातील आणि जर उद्या काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी जबाबदार हे सामान्य प्रशासन राहील। मी तर म्हणतो RFO असो व DFO असो यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा भविष्यामध्ये। आता आम्ही इथून पुढच्या काळामध्ये कलेक्टरकडे जाणार आहे आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। कारण काय झालेलं आहे, बिबट्या न दाखवण्याचा माग उद्देश यांचा हेच होता की बिबट्या नव्हताच तिथं त्याच्यात आणि त्याला पांघरून घालायचं, काय थंडी वाजत होती का काय ते समजत नव्हतं। पांघरून घालायची काही गरज आहे आणि तुमच्याकडे गाडी नसताना प्रायव्हेट गाडीने तुम्ही जर घाईगडबडीने इथून घेऊन गेले तर हे त्याच्यात बिबट्या काही नव्हता। त्यांनी फक्त दाखवलं, नाटक केलं, त्यांचं आलेलं अपयश हे त्या बिबट्याच्या नावावर खाली झाकण्याचं काम केलं। इथं कोणत्याही प्रकारच्या बिबट्या धरलेला गेलेला नाही, कोणत्याही ग्रामस्थांनी पाहिला नाही आणि यांच्या मनाने तो बिबट्या धरला गेला असं चर्चा यांनी निर्माण केली। पण रात्रीपासून या पथकासोबत गावकरी देखील होते, त्यांनी पाहिलं रात्री 12 वाजल्यापासून गावकऱ्यांना यांनी सोडून दिलं। ते म्हणले आमच्या याच्यात डिस्टर्ब होतं। गेले 8 दिवस ते गावकरी चालत होते, म्हणजे जे तरुण मुलं होते सगळेजण त्या बिबट्याला धरायला चालत होते। पण कालच्या रात्रीपासून त्यांना म्हणले की तुम्ही घरी निघून जा, आम्हाला डिस्टर्ब होऊ राहिलं। हे सकाळचा प्लॅन होता, त्यांना पूर्वनियोजित हे त्यांनी तयार केलेलं कटकारस्थान आहे। आता तुमची पुढची भूमिका काय राहणार? आता जर काय उद्या काही झालं तर आम्ही हिंसक आंदोलन करू। आमचे जर लेकरं मेले तर तुमच्या घरातले लेकरं व्यवस्थित ठेवणार नाही, एवढी प्रामाणिक आणि कळकळीची विनंती या निमित्ताने प्रशासनाला करतो। काही गावकरी देखील आहेत। सकाळी बिबट्या पकडल्याचं समजतंय, काय तुम्हाला काय कळलं? सकाळी मला फोन आल्यानंतर म्हणजे पिंजरा शिफ्ट करायचा, तर म्हणले शिफ्ट करण्यासाठी प्रतापवाडला त्यांच्या तिकडे शेडवर न्यायचं आहे। मी तिथे गेल्यानंतर पिंजरा उचलला, त्यांनी साईडने झाकण वगैरे रगे वगैरे टाकले, त्याला पिंजरा उचलला, गाडीमध्ये टाकला। ते म्हणले गाडी आमच्या पाठीमागे घ्यायची।
मग गावातून मला फोन येऊ राहिले का बाबा तू गाडीमध्ये पिंजऱ्यामध्ये बिबट्या धरलेला आहे का. म्हणलं मला काय सांगता नाही यायचं. मग मी साहेबांना तेनवरे साहेब त्यांना म्हणलं मी का बाबा तुम्ही पिंजऱ्यात बिबट्या धरलेला असेल तर गावकऱ्यांना दाखवा, नाही तर मग सरपंच उपसरपंचांना कोणा तरी दाखवा, म्हणजे काय होईल तुम्हाला नेता येईल. ते म्हणले ना आम्हाला दाखवायची गरज नाही कोणाला. मग दाखवायची गरज नाही, मग मला काय गाडीत 15-16 किलोमीटर मला काय बिबट्या दिसला नाही गाडीमध्ये हाय म्हणून, कारण गाडी माझी मी स्वतः होतो. आणि तिथे गेल्यानंतर मग ते काय ऐकलं नाही त्यांनी माझं. मग गावकऱ्या पुढे काही करू शकत नाही, गावातले फोन येऊ राहिले मला. मग मी काय केलं, पिंजरा ते सोडून दिला, त्यांना शिफ्टिंग म्हणलं तुमच्या गाडीमध्ये तुम्ही घेऊन जा गाडी, मी माझी रिटर्न एमटी गाडी रिटर्न घेऊन जातो. मग ते नगरमध्ये कल्याण रोड बायपासला मी पुलाखाली ते गाडी साईडला थांबवली, त्यांची गाडी आली आणि त्यांनी पिंजरा गाडीमध्ये टाकला. मी तोपर्यंत मला पिंजऱ्यामध्ये बिबट्या वगैरे काही दिसला, त्याचा आवाज वगैरे काहीच नाही. आवाज नाही आला, काहीच नाही. झाकून होता, 2-4 पोरं पाठीमागं होते आणि साहेब एक जण माझ्या संग रायफल वगैरे घेऊन होता आणि साहेबांची गाडी पुढे चालली. एकंदरीत आपण ज्यांनी नेलेलं आहे त्यांनी देखील सांगितलेलं आहे की मागे पिंजरा असलेला तरी त्यात काय आवाज वगैरे काय आलेला नाहीये. त्यामुळे हा जो बिबट्या पकडलेला आहे हा पूर्णपणे संशयाच्याच भवरात असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता गावकरी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.